हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? मस्तच ना. चला, आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे. मी नायकांची सोनाली आणि साधेपणातलं सौंदर्य शोधत आजचा ब्लॉग खरंच खूप खास आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आजचा दिवस माझ्यासाठी तर खरंच खूप खास आहे. कारण आपल्या सगळ्यांसाठीच आहे. म्हणूनच मग मी म्हणते, कारण आज आपण स्मरण करतो आपल्या स्वराज्य संस्थापक, आपले प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराजांना. म्हणून आज ठरवलं की घरातली सगळी कामं आवरायची. श्रीशाला आज सुट्टी आणि त्यानिमित्तानं मी तिला ना की नऊवारी नेसून ना की छान अशी गर्जना द्यायला लावणार आहे. त्यामुळे ती सगळं घरातलं पहिलं आवरलं. डबा वगैरे आज काहीच नव्हतं, त्यामुळे दोघेही घरात होते. साहेबांचं वर्क फ्रॉम होम होतं, त्यामुळे ते त्यांचं आवरत होते. श्रीशाला सुट्टी. मग म्हटलं की चला, ती इकडे तिकडे टी व्ही बघत पण असते आणि आजचा दिवस आपल्याला खास असा करायचंच आहे. बाहेर कुठे जाता येईल ना येईल संध्याकाळी बघू. मग म्हटलं की चला, दुपारी तर आपण ना श्रीशाला मस्त असं नऊवारी नेसू, म्हणजेच आपल्याला काही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तर आहेच आणि खूप असं स्वतःला प्राऊड फील होतं. पण त्याआधी ना की आपल्या घरातली रोजची ही आपली जी सकाळची धावपळ असते ना, की सकाळी उठले, मी आवरले सगळं आणि मग नंतर ना आपल्या घरातलं नंतर स्वयंपाक वगैरेही सगळं झालं. मग म्हटलं की आता मावशी येत आहेत तर पटकन आवरून घेऊ, कारण जितकं लवकर मी आवरेन ना तर तितका वेळ मला श्रीशाला देता येईल. तर म्हणून मी फास्टच सगळ्या गोष्टी आवरत होते. आणि घर सांभाळणं आणि संस्कार जपणं हीच तर खरी आपल्या जिजाऊंची शिकवण आहे असं मला वाटतं. आणि तुम्हाला काय वाटतं तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि ह्या पाठिंबाचा माझा एक उद्देश काय होता माहिती आहे काय, की आपणच ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्या मुलांना सांगायला लागलो तर मग कसं असतं की तर आपल्या मुलांना पुढच्या पिढीला किंवा इतिहास आणि संस्कार आपण देण्याचा प्रयत्न तर करत असतो. तर त्यासाठीच मग मी श्रीशाला ही पूर्ण महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची गर्जना मी पाठ करून घेतलेला आहे. त्याचा अर्थसुद्धा सांगितलेला आहे. सो तीही खरंच खूप तिलाही आवडतं म्हणजे म्हणायला वगैरे, आणि तीही तयार झाली. म्हणजे छोटे छोटे भागमधनंच आपण मुलांना सांगायचं की जेणेकरून ते ॲक्च्युली ना आजकालचे लहान मुलं लगेच बोर होतात. म्हणून मी तर स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्टी जाण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून थोडं तरी दिवसातलं जरी समजलं ना तिला की आपण काय करतोय, कशासाठी करतोय, काय आहे आजचा दिवस, हे जरी समजलं ना तिला तरी ते खूपच आहे आपल्यासाठी. आणि ना हे सगळं करत असताना घर सांभाळणं ही सुद्धा एक खरंच मोठी जबाबदारी आहे. आणि हे सगळे लेडीज लोक करतात आणि जिजाऊने दिलेल्या संस्कारांची ही आठवण करून देतात असंच वाटतं. आता चला, हे पटकन मी आवरून घेते आणि श्रीशाला मस्त असं मी साडी नेसवते. सो तिच्याकडे साडी मी गेल्या आणि 2 वर्षापूर्वीच मी ना की आपल्या शिवजयंतीसाठीच मी तिच्यासाठी साडी आणलेली होती केसरी कलरची. सो तीच घालते, कारण त्यावेळेला ती खूप मोठी होत होती आणि आत्ता तिला बरोबर परफेक्ट असा बसतोच. आता कधी कधी ना की भांडी आवरताना म्हणा किंवा आपलं हे ओढा साफ करत असताना मनात खरंच एक विचार येऊन जातो. म्हणून म्हटलं की चला आत्ताच सांगते इथं की मोठं काम असो किंवा छोटं, मनापासून केलं की खरंच त्याला अर्थ आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य उभं करताना लहान लहान पावलंच उचलले आहेत त्यांनी, त्यामुळे त्यांचा प्रत्येक निर्णय हा महत्त्वाचा होता. तसंच आपल्याही आयुष्यात खरंच असतं की आपली ही रोजची आवरावर म्हणा किंवा आपलं स्वयंपाक असू दे आणि आपल्या कुटुंबाची काळजी असू दे किंवा झाडूपोछा असू दे, हीच आपली छोटी छोटी ही स्वराज्याची पावलं आहेत असं मला वाटतं. कारण नेहमी आपलं घर स्वच्छ ठेवणं म्हणजेच साफसफाई नाही आहे, तर ती एक मनाची सुद्धा साफसफाई असते आणि सकारात्मक ऊर्जासुद्धा तयार करणं. म्हणजे घर साफ असणं म्हणजेच आपली एक सकारात्मक ऊर्जा आपण तयार करत असतो. आणि मला वाटतं की प्रत्येक स्त्रीमध्ये एक जिजाऊ असते आणि जी आपल्या घरातून संस्काराची जी सुरुवात करत असते. त्यामुळे आजचा खरंच खरंच खूप दिवस खास आहे. आणि मी ना की आज सिम्पल शिवथाळी तयार केलेली आहे. सो थोडासा रील्ससाठी म्हणून हा शॉर्ट मी काढला. जे जे काही घालणार होतं तर मी ते एका साईडला करून त्याचासुद्धा मी व्हिडिओ करून घेतले. आणि म्हणून मग म्हटलं की चला, इथंच तोही क्लिप मी ॲड करतो जेणेकरून तुम्हालाही त्या गोष्टी समजेल. कारण खूप जण इंस्टाग्रामवरती सुद्धा नाही आहेत. सो नक्कीच मला इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा. चला, तर आता श्रीशाची वेळ आलेली आहे. सगळं आवरलं दुपारचं. मग म्हटलं की चला आपण मस्त असं श्रीशाला तयार करू. कधी कधी मूड असला की येते तयार, कधी कधी होत नाही आहे. सो अशा पद्धतीने काहीतरी वेगळाच प्लॅन होता. बट म्हटलं की जितकं ती तयार होईल ना तर तितकं आपण तिचं आवरू. मेकअप तिला आवडतोच. जेव्हा आपण घरातली कामं करत असतो ना किंवा कुणी पाहो अथवा न पाहो, तर त्यातूनच आपल्याला, मला तर एक खरंच खूप समाधान मिळत असतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजेच यांच्यासारखेच मोठं कार्य तर आपण काही करू शकत नाही आहे. पण ना की आपल्या घरासाठी म्हणा, आपल्या मुलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी जे काही आपण करतो ना, तर ते आपल्यासाठी तितकंच महत्त्वाचं असतं. घर नीट ठेवलं की सकारात्मक एनर्जी येते असं मला वाटतं. त्यामुळे नक्कीच जितकं प्रयत्न आहे तेवढं करण्याचा प्रयत्न करत असते.
पण श्रीषा लहान असल्यामुळं ना की ती भयंकर पसारा करत असते. पण पसारा ही मी लवकर आवरण्याचा प्रयत्न करत नसतो, कारण तिला ना की रात्र 9-10 वाजेपर्यंत तिला खेळायचा मूड असतो. आणि लहान मुलं आपल्या घरात आत्ताच पसारा करणार नाहीत तर मोठे कधी करणार? मोठे झाल्यावर तर ते पसारा करणारच नाहीत. त्यामुळे जास्त पण मी एवढं काही तिच्या पाठीमागे लागत नाही. जितकं क्लीन जितकं स्वच्छ करायचं तितकं करण्याचा तर प्रयत्न करतच असते. कधी कधी ना मी कधी नऊवारी नेसत असते किंवा मी श्रीषाला आता नऊवारी नेसवली. आता ही रेडीमेडच होते, बट खरंच तिला खरंच खूप छान दिसत आहे. तर ॲक्च्युली जेव्हा आपण तिला साडी नेसवत असतो तेव्हा एक वेगळंच समाधान मिळत असतं. आपल्या मराठी संस्कृतीची तिला ओळख करून देते की काय असं वाटत असतं. आणि ती जेव्हा नेसली ना तेव्हा माझाच आत्मविश्वास दुप्पट झाला असं वाटतं. आणि ही टिकली लावत असताना, म्हणजे ही चंद्रकोर आपली ही टिकली किंवा कुंकू आपण जेव्हा लावत असतो ना, तर तेव्हा खरंच ते एक सजावट नाही आहे की काही नाही आहे, तर ते आपल्या एक परंपरेचा मान आहे असं वाटत असतं. त्यामुळे नक्कीच सांगा तुम्ही की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच आपला एक इतिहास नाही आहे, तर ते एक खूप छान असे विचार आहेत. स्वाभिमान, धैर्य, न्याय आणि स्त्री सन्मान यांची त्यांनी खरंच शिकवण दिली. आज आपण आधुनिक युगात आहोत, जगतोय आपण, पण ना की आपला एक संस्कृतीचा अभिमान बाळगणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. आणि मला वाटतं की प्रत्येक स्त्रीमध्ये एक जिजाऊ नक्कीच आहे आणि प्रत्येक घरात एक शिवराय घडवण्याची तिची ताकदसुद्धा नक्कीच आहे. चला, आता ही पूर्ण नऊवारी हिची साडी तयार झाली. नथ जरा तिला पडताय खाली, त्यामुळे तिच्यासाठीच आम्ही धडपडतोय. मी एक नवीन परवा एक नथ घेतलेली, ती खूप भारी आहे. माझी खूप इच्छा होती, बट ते निघत आहे सारखं. त्यामुळे मग म्हटलं की चला, ज्या आधी होतं ना तर तेच पहिल्यांदा तिचं मी नथ घालून घेते. आणि आता फोटो काढण्यासाठी नाही तर आपलं संस्कृतीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आपली आता श्रीषा तयार झालेली आहे. आणि हा लूक बघताना ना की खरंच खूप छान वाटत आहे. आणि आपण किती भाग्यवान आहोत ना की आपल्याला असा महान इतिहास लाभलेला आहे. आणि चला, आता तुम्हीही नक्कीच सांगा मला की श्रीषा कशी दिसते. आणि आता हा क्षण ज्याची मी वाट पाहत आहे ना, चला मी तुम्हाला ऐकवतेच. सो छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवराय. तिची गर्जना तुम्ही ऐकाच. तर चला, आजचा छोटासा माझा प्रयत्न कसा वाटला ना, तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या मुलांना, पुढच्या पिढीला आपला इतिहास आणि आपला संस्कार सांगणं हीच खरी आपली शिवजयंती आहे असं मला वाटतं. महाराज, गणपती, गजेश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान देष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र पारंग, राजनीती धुरंधर, प्रौढपता पुरंदर, कुलावत श्रीवासवाधीश्वरो, राजाधिराज, श्री श्री श्रीमंत, श्री श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.